जगात कुठलंही संकट येऊ द्यावं, आपल्या उन्हाळ्यातल्या कामांना कोणी अडवू शकत नाही. कुरड्या पापड्या हे तर आपल्या झालंच पाहिजे, कारण वर्षभर आपल्याला हे टिकवून ठेवायचे असतात, कारण हे पुन्हा पुन्हा आपण करू शकत नाही. मग गॅस असो किंवा नसो, मग काय फरक पडत नाही. मग चूल कुठे कधी कामाला येणार ना आपली. तर काय, मग चुलीवरती मस्त अशा आम्ही कुरड्या करून घेतलेल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत, गव्हाच्या चिकाच्या आहेत, तांदळाच्या वगैरे नाही आहेत. गव्हाच्या म्हणले की घरातल्यांचे आधी नाक मात्र जास्त वासानं खराब होतं, की वास कशाचा हे प्रश्न तर सगळेच घरात विचारतात. पण खायला मात्र चव देऊन सगळ्यांना आवडतं आणि खातात सुद्धा. मग काय, आईच्या इकडे मस्त अशी चूल बांधली आणि छान अशा आम्ही कुरड्या करून घेतलेल्या आहेत. अवतीभोवतीचं वातावरण परिसर पाहू शकता. मस्त अशा आपल्या ह्या कुरड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. आणि मदतीला कोणी असलं ना, हे काम इतकं भराभर होऊन जातं ना, पटकन व्हायला अजिबात कमी पडत नाही वेळ. अशा मस्त आमच्या कुरड्या झालेल्या आहेत. इथं आता 2-3 तास वाळवणार आणि नंतर परत मग टेरेसवर जायचा कंटाळा आला आहे म्हणून आता थोडंसं सावलीला घेणार परत. त्यानंतर इथं मस्त अशा हे तांबीचे फळं आहेत. आता हे जे काही शेवया करून उरलेलं असतं त्याच्यावरची तांब, त्याच्यापासून हे फळं तयार केलेले आहेत. मला तरी हे प्रचंड आवडतात. आता त्याच्यासोबत मसाला ताक म्हणल्यावर तरी याची जी चव आहे दुप्पटच लागणार आहे. हिरवी मिरचीचा लोणचाचा रेसिपी अपलोड केलेली आहे, त्यासोबतच मस्त हरभऱ्याची भाजी. आता इथे माझा रात्रीचा भात उरलेला होता, याच्यामध्ये तरी मुंग्या लागलेल्या आहेत. हे तरी नाही खाणार आहे मी आता, पण हा माझा तरी खूप जास्त आवडीचा